नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, कोणत्याही संख्येची टक्केवारी कशी काढायची. तर मित्रांनो, काय शिकणार आहोत आपण? कोणत्याही संख्येची, म्हणजेच त्या संख्येमध्ये 0 असो किंवा नसो, ती संख्या 10च्या पटीत असो किंवा नसो, किंवा त्या संख्येमध्ये दशांश, अपूर्णांक असो किंवा नसो. तर त्या संख्येची टक्केवारी कशी काढायची हे आपण शिकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व साईडच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर व्हिडिओला सुरू करू लगेचच. लेट्स बिगिन. तर पहा उदाहरण काय आहे, 113चे 10% म्हणजे किती काढायचं आहे. तर आपण कोणतीही आकडेमोड न करता डायरेक्ट उत्तर लिहिणार आहोत. 113चे 10% म्हणजेच 11.3. तर हे कसे काढले यासाठी आपल्याला बेसिक माहिती किंवा बेसिक शिकावं लागेल. चला तर आपण पहिल्यांदा बेसिक शिकू आणि त्यानंतर आपण काही उदाहरणे पाहू. आता तुम्ही म्हणशील हे तर सोपं आहे. तर यापुढे जाऊन आपण बेसिक पाहिल्यानंतर दशांश अपूर्णांक असलेल्या संख्येची सुद्धा टक्केवारी कशी काढावी हे पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चला तर आपण बेसिक पाहू. बेसिक काय आहे, तर पहा एक उदाहरण पाहू. 495चे मित्रांनो आपल्याला 495चे 10% काढायचे आहेत. तर पहा ती संख्या आहे तशी उत्तरामध्ये लिहून घेऊ. 495 ती संख्या आहे तशी उत्तरामध्ये लिहून घेऊ. 495 आणि 10% काढायचं आहे, त्यामुळे आपल्याला उजवीकडून एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. हे असेल आपले उत्तर 49.5. म्हणजे 495चे 10% म्हणजेच 49.5. तर आपल्याला मित्रांनो कोणत्याही संख्येचा 1% कसा काढायचा हे शिकायचं आहे. 1% कसा काढायचा हे शिकल्यानंतर तुम्ही कोणत्याही संख्येची कितीही टक्केवारी काढू शकता. तर 1% कसं काढायचं पहा. 1% काढण्यासाठी ती संख्या आहे तशी उत्तरामध्ये लिहून घ्यायची आणि उजवीकडून 2 घरे सोडून दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजेच त्या संख्येचे 1% म्हणजेच 4.95. 10% देताना एक घर आणि 1% काढताना उजवीकडून 2 घरे सरकून दशांश चिन्ह द्यायचं. तर मित्रांनो पुढील उदाहरण पहा. 760चे 15% म्हणजे किती. तर मित्रांनो आपल्याला काढायचं आहे 760चे 15% म्हणजे किती. यासाठी आपण पहिल्यांदा 1% काढून घेऊ. तर पहा 1% म्हणजे किती. तर 1% काढताना ते 760 आहे तसे लिहून घ्यायचे आणि 1% काढायचा आहे, त्यामुळे उजवीकडून 2 घरे सोडून आपण दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजेच 1 आणि 2 म्हणजेच 760चे 1% म्हणजे 7.60. तर मित्रांनो आपल्याला विचारलंय किती, तर 15%. त्यामुळे आपल्याला 1%ला 15 ने गुणावं लागेल. म्हणजेच 7.60 ला 15 ने गुणल्यानंतर आपल्याला त्या संख्येचे 15% भेटणार आहे. तर पहा 15 ने गुणाकार करू. गुणाकार करताना संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे हे विसरून जा. तर पहा 1500 15 सक 90 0 हातच्याला 9 15 सत्ते 5 दर्शे 5 दर्शे आणि 9 यांची बेरीज 114. तर मित्रांनो आपले उत्तर आहे 11,400. तर आपल्याला आता उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यायचं आहे. जेवढे गुणाकारमध्ये दशांश चिन्ह आहे तेवढे दशांश चिन्ह आपल्याला उत्तरामध्ये द्यायचं आहे. तर 2 आहे त्यामुळे 2 घरे सोडून दशांश चिन्ह दिले. तर आपले उत्तर आहे 114. तर दशांश चिन्हाच्या पुढे किती झिरो असेल तर त्यांना काही किंमत नसते, त्यामुळे उत्तर आहे आपले 114. 760चे 15% म्हणजे 114. तर पुढील उदाहरण 16चे 8% म्हणजे किती. तर पहा या संख्येमध्ये कुठेही झिरो नाही. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपला एक मित्र बोलला होता की कोणत्याही संख्येमध्ये झिरो न घेता टक्केवारी काढून दाखवा. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ. तर पहा 16चे 8% म्हणजे किती. आता 8% काढण्यासाठी सर्वात प्रथम आपण 1% काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला 1% म्हणजे किती हे काढून घ्यावं लागेल. तर 1% काढण्यासाठी ती संख्या आहे तशी लिहून घेऊ आणि उजवीकडून 2 घरे सोडून दशांश चिन्ह देऊ.
1, 2 पण पुढे कोणतीच संख्या नाही. असे असेल तर आपल्याला पुढे 0 द्यायचा आणि दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजेच 16चे 1% म्हणजेच 0.16. तर आपल्याला काढायचं आहे किती? 8% काढायचं आहे. आपल्याला 1% मिळाला. तर 1% मिळाल्यानंतर आपल्याला 8% काढायचं आहे म्हणून 1%ला 8 ने गुणल्यानंतर आपल्याला 16चे 8% भेटेल. तर पहा 0.16ला 8% ने 8 ने गुणल्यानंतर 8 संग 48, 8 हातच्याला 4, 8 एके 8 आणि 4 12, परत हातच्याला 1, 8 0 0 आणि हातच्याचा 1 1 म्हणजेच ह्यांचा गुणाकार आला 128. आता उत्तरामध्ये पण तेवढेच दशांश चिन्ह द्यायचे आहेत. तर 1.28. तर त्या संख्येचे 8% म्हणजेच 1.28 असेल. आपले काही विद्यार्थी याही संख्येची टक्केवारी अगदी ह्याच्यापेक्षा जलद गतीने काढू शकतात. पण याच्या पुढे जाऊन जर आपणाला अशी संख्या आली, समजा दशांश चिन्हामध्ये आली, तर त्या संख्येची टक्केवारी कशी काढायची हे पण आपल्याला जमले पाहिजे. त्यासाठी आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत. तर पहा पुढील उदाहरण. तर बघा मित्रांनो, 44.5 चे 9% काढायचे आहेत. म्हणजेच त्यासाठी आपल्याला 1% म्हणजे किती काढून घ्यावं लागेल? 44.5 चे 1% काढायचं आहे. तर 44.5 मध्ये ऑलरेडी एक दशांश चिन्ह आहे. आता 1% काढण्यासाठी आपल्याला आणखी 2 घरे सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. त्यामुळे पहा ती संख्या आहे तशी लिहून घेऊ आणि 2 घरे दशांश चिन्ह पुढे सरकू. म्हणजेच त्या संख्येचे 1% असेल 0.445. आता आपल्याला काढायचं आहे 9%. त्यामुळे आपण 1%ला 9 ने गुणावं लागेल. 9 5 45, 1 आणि 5, हातच्याला 4, 9 चौक 36, 36 आणि 4 40, हातच्या 0, हातच्याला 4, 9 चौक 36, परत तसेच 40, 0, हातच्याला 4, 9 0 0 आणि हातच्याचा 4. उत्तर आहे 4005. आता आपल्याला गुणाकार करताना जेवढे दशांश चिन्ह आहेत तेवढे दशांश चिन्ह आपल्याला उत्तरामध्ये द्यायचे आहे. 1, 2 आणि 3. तर पहा 44.5 चे 9% म्हणजेच 4.005. तर मित्रांनो, ट्रिक्स आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर पुढील उदाहरण. आता हे पुढील उदाहरण पहा. दोन्ही संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे. तर ह्याचे उत्तर कसे काढायचे हे पण पाहणार आहोत आपण. पहा. तर पहा मित्रांनो, 4.75 चे 1.5% म्हणजेच किती? तर आपल्याला 4.75 चे पहिले 1% काढून घ्यावं लागेल. आता 1% म्हणजेच 2 घरे पुढे देऊन दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर जर पुढे 0 नसेल तर आपण किंवा संख्या नसेल तर 0 लिहून घ्यायचा. 1 आता इथे दशांश चिन्ह आहे त्यामुळे पुढे 2 घरे सरकून म्हणजेच 1% असेल 0.0475. आता आपल्याला काढायचं आहे 1.5%. त्यामुळे 1.5 ने आपण त्याला गुणणार आहोत. आता गुणाकार करताना आपल्याला दशांश चिन्हाचा विचार नाही करायचा, ते विसरून जायचं आहे आपल्याला. तर गुणाकार करून घेऊ. 15 पंचे 75, हातच्या आला 7, 15 सक्क 5 दर्शे आणि 7 112, हातच्या आला 11. आता 15 चोक 60, 60 आणि 11 71. उत्तरामध्ये 1 लिहिला, हातच्या गेला 7, 15 0 0, हातच्याचा 1 7 7 आणि 15 0 0. तर मित्रांनो, आपले उत्तर आलं आहे 0.7125. तर आता गुणाकारमध्ये जेवढे दशांश चिन्ह आहेत तेवढे दशांश चिन्ह आपल्याला उत्तरामध्ये पण द्यायचे आहेत. पहा, वरची 4 आणि 1 5. तर 5 घरे सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणून ते उत्तर असेल 0.07125. म्हणजेच मित्रांनो, 4.75 चे 1.5% म्हणजेच 0.07125. तर मित्रांनो, ट्रिक्स आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्याला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही कमेंट करा. धन्यवाद.